शिवाजी महाराजांना फादर ऑफ द इंडियन नेव्ही म्हटलं जातं. हो, आर्मर म्हणजे आपलं आर्मर म्हणजे नेव्ही. नेव्हीच म्हणून आपण म्हणजे आत्ताच्या ओके. ह्याच्यामध्ये नेव्ही. नेव्ही. त्यांचं सिंहासन जरी सोन्याचं असलं तरी त्यांचा पलंग हा लाकडाचाच होता. कुठलाही मुघल असतील, हे आदिलशाही असतील, निजाम असतील, त्यांना स्वतः कधी भारत प्रियच नव्हताच. ते आलेले बाहेरूनच, परदेशातून, परकीय राज्यातून इथे आले होते. इस्लामिक आक्रमक म्हणून आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रीयत्वाची भावना होती आणि ती भावना त्यांना प्रत्येकामध्ये पेरायची होती. नमस्कार, द मीटिंग पॉइंट पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज हा एपिसोड मुंबईत करत आहोत, नवी मुंबईत राहतात, ऐरोळीमध्ये. म्हणजे आज आपण पाहुणे आहोत पंकज भोसले सर यांच्याकडे. ते खूप विविध प्रकारचं काम करतात. ते प्रोफेशननी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत, पण त्यांचं भयंकर काम म्हणजे मोडी लिपीमध्ये ते अभ्यासक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी म्हणजे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत त्याच्यासाठी ते कार्यरत आहेत. आणि जुन्या बैठ्या खेळांमध्ये ते अभ्यासक आहेत आणि त्याचा प्रचारही करतात. सो असं बरंच विविध काम करतात ते. आणि आपण आज त्यांच्या घरी आलो आहोत रेकॉर्डिंग करण्यासाठी. तर खूप साऱ्या विषयांवरती बोलणार आहोत. शिवाजी महाराजांवरती बोलणार आहोत, कविभूषण यांच्यावर बोलणार आहोत आणि बरेच ग्रंथ जे काही लिहिलेत अशी भरपूर माहिती आहे. सो शेवटपर्यंत बघत राहा हा एपिसोड. ओके, मग सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. मीटिंग पॉइंट मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. कुठून सुरुवात करूया, कारण विषय एवढा मोठा आहे त्यांच्याबद्दल. नेहमी सांगतो ना की आपण अथांग समुद्र आहे. हो, आणि त्या समुद्रांमधनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे वेगवेगळे पैलू आहेत. हो. आणि एक एक मोत्यासारखे आहेत. ते एक एक मोती जर काढले तर अखंड माळ होते आणि मग त्या माळेमधनं आपल्याला ते शिवचरित्र मांडता येईल. आणि अगणित आहेत म्हणजे कमी वर्ष, 50 वर्षाचं आयुष्य त्यांचं. आणि या एवढ्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. एक राष्ट्रासाठी प्रेरक असं व्यक्तिमत्व. हो हो. म्हणजे आज आपण राष्ट्रीयत्वाची भावना जेव्हा येईल, एखाद्या वेळेस आपण बघतो की राष्ट्रीयत्वाची भावना कशी बघावी, कोणामध्ये बघावी, तर ते छत्रपती शिवाजी महाराज. हो ना. आणि कित्येकानी म्हणजे अगदी सगळ्या क्रांतिकाऱ्यांनी देखील आजही इतकी वर्ष होऊन गेली, 350 वर्षाचा काळ होऊन गेलेला राज्याभिषेकालाच. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 या दिवशी झाला. आणि आत्ता आपण 351वा राज्याभिषेक सण साजरा करतो. तर एवढा काळ निघून गेला आहे तरी छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती यावत चंद्र दिवा करू आजही तशीच आहे ना. आता ह्यांच्याबद्दल बरेच ग्रंथ लिहिले गेलेले आहेत किंवा रेफरन्सेस पण खूप सारे आहेत. तर एक आपण सुरुवात करायचं झालं तर त्यांच्या राज्याभिषेकवरती सुद्धा आहे ना लिहिलेलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला, किल्ले रायगडावरती त्यांचा राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक कसा झाला, कोणी केला गेला, कोणी करविला, कोणाच्या हस्ते तो केला गेला, या सगळ्यांचे संदर्भ आहे. ओके. मुळात एवढा वर्ष कालावधी निघून गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर 350 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये हा महाराष्ट्र, पूर्ण दक्षिणेतलं जे काही राजवट आहे ती खितपत पडलेली आहे, गुलामीत आहे. बरेच इकडचे जे मातब्बर सरदार जे आहे ते त्या सगळ्या इस्लामिक सत्तांचे मांडलिक झालेले आहेत, म्हणजे त्यांच्या पदरी नोकरदार झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे राजे आहेत ज्याने स्वत्वाची भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली की मला माझं सर्व सार्वभौम असं सिंहासन निर्माण करायचं आहे, माझं स्वराज्य निर्माण करायचं आहे, ह्याच्यासाठी मला राज्याभिषेक करून घेणं गरजेचं आहे. अच्छा. आता ही भावना मुळातच येणं खूप महत्वाची होती. कारण काय, जिजाऊ मासाहेबांनी जेव्हा त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांच्यावर संस्कारच तसे केले होते की मी एवढं सगळं बघितलेलं आहे, एवढा अत्याचार बघितलाय, अनाचार बघितलेला आहे,
तर हे सगळं मिटवण्यासाठी तुम्हाला राज्याभिषेक करून घेणं गरजेचं आहे, राजा बनावं लागेल. ओके. आणि तो रयतेचा असेल, प्रजाहित दक्ष राजा असेल असा राजा, प्रजापालक असेल असा राजा तुम्हाला व्हावं लागेल. आणि ही भावना कुठेतरी शिवाजी महाराजांच्या मनात होती. आता अर्थातच एवढा मोठा कालखंड आहे, तो निघून गेलेला आहे, ते राजा कोण बनत नाही आहे. तर शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपल्याला राज्याभिषेक करायचा असेल तर काहीतरी विधी संपन्न करावा लागेल, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी कोणाला तरी पाचारण करावं लागेल. तर ह्याच्यासाठी त्यांनी काशी क्षेत्री गागाभट्ट जे होते त्यांना पाचारण केलं आणि त्यांना बोलवण्यात आलं. मग गागाभट्टांनी देखील इतकी वर्ष झाली, त्यांना कळलं की आपल्याकडे असं काही विधी झाले नाहीये. मग त्यांनी विष्णू धर्मोत्तर पुराण नावाचा ग्रंथ, म्हणजे विष्णूला जसे अभिषेकाचे उपचार होतात त्या अनुषंगाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी राज्याभिषेक प्रयोग म्हणजे हा प्रयोग पहिल्यांदाच होतोय. तर राज्याभिषेक करायचा, त्याचे विधी कसे व्हावेत, त्याची संपन्नता कशी व्हावी, कुठले कुठले विधी कुठल्या कुठल्या दिवशी करावेत, ह्याचा एक पूर्ण ग्रंथ बनवला आणि त्याला राज्याभिषेक प्रयोग हे नाव दिलं. पण हे पूर्वी नव्हतं का? कारण आपल्याकडे बरेचसे राजे वगैरे होते ना, उत्तरेकडे दक्षिणेकडे. अगदी. काय व्हायचं की ह्याच्यामध्ये म्हणजे आपण यादव काळ बघितला तर यादव काळापर्यंत राज्याभिषेक पूर्ववत होत असे. काही काही छोटे मांडलिक राजे होते त्यांचं, पण विधिवत असं राज्याभिषेक ज्याच्यामुळे सिद्ध होऊ शकेल की मी या हिंदू पातशाहीचा राजा आहे. बघा, वेगवेगळे मांडलिक आहेत, ते आपापल्या परगणा छोटासा राज्य सांभाळून बसले होते, पण ते मांडलिक आहेत म्हणजे कोणाचे तरी नोकरदार आहेत आणि ते कोणाच्या तरी आश्रयाखाली होते. म्हणजे अगदी मुघलांच्या आश्रयाखाली असतील, आदिशाहीच्या आश्रयाखाली असतील, कोणाच्या तरी निजामशाहीच्या पदरात असतील, नोकरदार आहेत. मग त्यांच्याकडे स्वतःचं सिंहासन असं काही नव्हतं. दक्षिणेकडे पण कोणाकडे यादवांचं जे शेवटचा काळ होता, म्हणजे जेव्हा खिलजी आलेला आहे आणि त्यांनी सगळं नंतर उद्ध्वस्त केलेलं आहे, सगळं उत्तरेकडनं दक्षिणेपर्यंत आलेलं आहे तो, आणि त्यांनी ते सगळं उद्ध्वस्तच करून टाकलंय. मग कोणी धजावत नव्हतं की बाबा आपलं स्वतःच राज्य निर्माण करण्यासाठी. एकमेव शिवाजी महाराजच त्याच्यामध्ये नंतर अपवाद ठरतात की त्यांनी स्वतःचं साम्राज्य, स्वतःचं स्वराज्य हे त्यांनी निर्माण केलं आणि ते राजपद त्यांनी स्वतः स्थापन केलं. म्हणजे त्या दिवसापासून आपण शिवाजी महाराजांना राज्याभिषेक त्यांचा झाला त्या दिवसापासूनच आपण तो शक, आता बोलतोय आपण शकावली, शकांचा राजा आहे. म्हणजे शालिवान शक जे होतं, कालगणना जी सुरू व्हायची शालिवान काळात जी सुरू झाली ती शकावली आपण वापरतो आजही पंचांगामध्ये. तसे शिवाजी महाराजांनी शककर्ते राजे म्हणून स्वतःला घोषित केल्यानंतर त्यांनी एक कालगणना सुरू केली. ती 350व्या शकामध्ये, म्हणून ते सर्व सार्वभौम असे आज आपण तीच वापरतो का? नाही, आता ती वापरली जात नाही, पण त्या कालखंडामध्ये ती वापरली गेली होती. पण त्याच्यामध्ये बदल कधी केला नव्हता. बघा की शिवाजी महाराजांना ज्ञात आहे की आपल्या पूर्वजांनी जे केलेलं आहे तेच पुढे चालू राहायला पाहिजे. बरोबर. म्हणजे त्यांनी काय केलं असेल की आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी जे काही केलंय, म्हणजे त्यांनी मोठ्या मोठ्या विहिरी खोदल्या, तलाव बांधले, लोकहितासाठी मंदिरं देखील बांधलेली आहेत, पूजा अर्चा करण्यासाठी मंदिरं बांधलेली आहेत. या सगळ्याचा जीर्णोद्धार देखील वेगवेगळ्या कालखंडामध्ये झालेला आहे. तर त्या कालखंडामध्ये जो झालेला, जे त्यांच्यावरती प्रभाव पडलेला आहे, तो शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळामध्ये केलेला आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला हे राज्य टिकवणं गरजेचं आहे. मग हे राज्य केव्हा टिकेल? जेव्हा मी राजा बनेन. बरोबर. आणि मी या प्रजेची सेवा करेन, प्रजेचं पालन करेन, प्रजेला आपलंसं करून घेईन आणि त्यांना म्हणजे वेळेप्रसंगी त्यांना संरक्षण देईन, तो राजा. म्हणून शिवाजी महाराजांनी त्या गोष्टी करून घेतल्या. आपण वेगवेगळ्या कालखंडामधला जर अभ्यास केला, म्हणजे जे काही आक्रमक इथे आले त्यांनी आक्रमण करून संस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांनी आपलं सर्व सार्वभौम असं सिंहासन तयार केल्यानंतर जुनी संस्कृती जी आहे तीच पुढे कॅरी फॉरवर्ड केली असं म्हणून, आणि तीच संस्कृती पुढे चालू केली. मग पंचांगामध्ये देखील त्यांनी बदल केला नाहीये. पंचांग तेच आहे. ओके. म्हणजे जसे महिने आहेत तेच आहेत, फक्त वर्ष त्यांनी बदलून घेतलं. आणि त्यांच्या पत्रामध्ये तसा उल्लेख येतो, राज्याभिषेक शक 1, 2 आणि आपण 350. ओके 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 तसं केलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर मग त्यांनी आणखीन काय काय घडामोडी केल्या राज्याभिषेक हा एक असा सोहळा आहे
पहिले म्हणजे जे आक्रमक इथे येत होते त्यांनी स्वतःची नाणी पाडायला सुरुवात केली, चलन व्यवस्था, हो हो की मला इथे राज्य करायचं आहे त्यामुळे आपली चलन व्यवस्था हवी. हे मुघलांचं स्वतःचं चलन होतं, निजामशाहीचं होतं, आदिलशाहीचं होतं, सगळ्यांची वेगवेगळी चलन व्यवस्था होती. शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक करून घेतला तेव्हा त्यांना माहिती होतं की आपल्याला कुठेतरी आपलं चलन, स्वतःचं चलन हे येणं गरजेचं आहे. ओके. म्हणून त्यांनी शिवराई हे तांब्याचं नाणं पाडून घेतलं. अच्छा आणि त्याचबरोबर सुवर्ण होन हे सोन्याचं नाणं पाडून घेतलं. अच्छा. ही 2 चलन व्यवस्था शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर सुरुवात झाली. की ते एका बाजूला राजा शिवछत्रपती, शिवराज छत्रपतीचं, आणि एका बाजूला राजा शिव, अशी ती चलन व्यवस्था, तांब्याचं नाणं आणि त्याचबरोबर सोन्याचं नाणं हे चलनात आणलं. म्हणजे आता आपल्याला व्यवहार करायचा आहे, व्यापार करायचा आहे, तो आता तुम्हाला सगळ्या आमच्याच चलनाने करावा लागेल. इथे हे स्वतःचं स्वपण आहे ते पाहायला मिळतं. ओके. कालगणना मगाशी सांगितल्याप्रमाणे होतीच. जे इतर जे काही मांडलिक राज्य होते किंवा इतर इस्लामिक सत्ता ज्या होत्या त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःचा खुतबा पडून त्यांनी स्वतःच आपलं कार्य पुढे न्यावं, म्हणजे त्यांच्याच अंमलाखाली प्रत्येकाने यावं, असे काही व्यापारिक दृष्टिकोनाने त्यांनी ती कार्यप्रणाली सुरू केली होती. शिवाजी महाराजांनी त्याला पूर्ण खंडन केलं की आता आपलं राज्य आलेलं आहे, न्याय निवाडा आणि आपल्या सगळ्या जे काही गोष्टी आहेत ते आपल्या अखत्यारीखाली होतील. म्हणजे जरी तुम्हाला न्याय मिळवायचा असेल तर मी न्यायदान द्यायला इथे बसलेलो आहे. ओके. तो उचित न्याय मी तुम्हाला इथे देऊ शकतो आणि तो आम्ही देणार. आणि तेव्हा तो कुठला किती मोठा परिसर होता महाराष्ट्रातला? अगदी छोटा आहे. स्वराज्याचं तुम्ही जर नकाशा आहे माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवला आहे का? हा आहे, मी तुम्हाला देईन. तो एकदम बारीक नकाशा आहे. म्हणजे अगदी सुपे, इंदापूर, आणि आपण म्हणू की वयाच्या 15व्या वर्षी जेव्हा शहाजी राजांनी त्यांना इकडच्या जहागीर दिली, पुणे, सुपे, इंदापूर आणि हा सगळा भाग, तेव्हा त्यांनी या परगण्याचा पूर्ण अभ्यास केला आणि त्यांना कळलं की मला कुठेतरी आपलं राज्य निर्माण करायचं असेल तर इथे जो काही हवालदिल झालेला प्रजा आहे, जी घाबरलेली प्रजा आहे, त्यांना कुठेतरी प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं आणि पुन्हा आपल्या पायावरती उभं करण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी आपल्याला कार्य करावं लागेल. ओके. आता बघा इथे पुण्यामध्ये त्या जे काही आक्रमक आलेले होते, आक्रमण केली होती, इस्लामिक आक्रमण जे होती, त्यांनी अगदी उद्ध्वस्त करून टाकलेलं, बेचिराग करून टाकलेलं पुन्हा. त्यांनी अगदी गाढवाचा नांगर देखील फिरवला होता तिथे. म्हणजे शेतकरी शेती करू शकणार नाही एवढे भयभीत झालेले होते. आता कुठलंही स्वराज्य निर्माण करायचं असेल किंवा कुठलाही कारभार बघायचा असेल, अख्खं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर त्याला मूलभूत सुविधा पाहिजे, त्याला ती प्रजा देखील पाहिजे. बरोबर. मग ही प्रजा केव्हा येणार? त्यांना संरक्षण देणं गरजेचं. मग शिवाजी महाराजांनी त्यांना आधी सांगितलं की मी तुम्हाला संरक्षण देतोय, त्याचबरोबर तुम्हाला शेती करणं खूप गरजेचं आहे. बघा, शेतीविषयक धोरण आधी महत्वाचं आहे की आपण, भारत हा आपला शेती प्रधान देश आहे. जर शेती टिकेल, तिथे समृद्ध होईल, शेत समृद्ध होईल, शेतकरी समृद्ध होईल, तर अख्खी प्रजा सुखी समाधानी राहील. बरोबर. आणि त्यामुळे स्वराज्यामध्ये महसूल येईल, पैसा वाढेल, पैसा खेळता राहील आणि अशा अनुषंगाने आपलं स्वराज्य मोठं होत जाईल. मग शिवाजी महाराजांनी सोन्याचा फाळ लावून नांगरणी केलेली आणि सोन्यासारखं पीक इथे यावं ह्यासाठी तुम्हाला मी संरक्षण देत आहे. त्याचबरोबर प्रेरणा दिली शिवाजी महाराजांनी त्या सगळ्या मंडळींना, शेतकऱ्यांना, की तुम्ही आत्तापासून शेतीला सुरुवात करा. तुम्हाला जर बी बियाणं नसेल तर ते बियाणं देतो, जमीन नसेल तर जमीन देतो, अगदी ज्या काही तुम्हाला अवजारं नसतील तर अवजारं देतो, ज्या तुम्हाला सुविधा पाहिजे त्या सगळ्या देतो. पण तुम्ही या ठिकाणी शेती करा. आपल्या स्वराज्याला बळकट करण्यासाठी तुम्ही ह्या स्वराज्याचा भाग बनून तुम्ही ह्या स्वराज्याला एक वृद्धिंगत करण्याचे सपोर्ट म्हणतो आपण, तो त्या प्रकारे द्या. ओके. हे शिवाजी महाराजांनी पहिल्या कालखंडामध्ये केलं. की अगदी 15 वर्ष असताना बघा, 14-15 वर्ष ही बालपणाची, शिवाजी महाराजांचे बालपण गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर
त्यांनी ह्या सगळ्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करत करत त्यांनी पहिला किल्ला तर 15व्या वर्षीच बांधलेला आहे, रायगडचा किल्ला. राजगड हा किल्ला बांधलेला. पण हा बांधताना देखील त्यांनी ह्या भौगोलिक रचना काय असावी, ती कशी असावी ह्याचा पुरेपूर विचार केलाय आणि त्याच्यानंतर तो राजगड किल्ला बांधलेला आहे. म्हणजे तुम्ही 15 वर्ष कुठे, म्हणजे वयाची 50 वर्षामध्ये 15व्या वर्षापासून सुरू केलेलं कार्य शिवाजी महाराजांनी 50व्या वर्षापर्यंत त्यांचे जवळजवळ 350 किल्ले त्यांच्या साम्राज्यात आहेत. म्हणजे ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 350 किल्ले ज्यांच्याकडे असणारे असे हे राजे, ज्यांनी या भारतामध्ये महाराष्ट्र भूमीत सर्व सार्वभौम असं स्वराज्य निर्माण केलं. बरोबर. आणि हे कुठले कुठले भाग होते महाराष्ट्रातले? अगदी साऊथ म्हणजे नाही, त्याच्यानंतर दक्षिणेमध्ये जेव्हा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजयची मोहीम काढली. म्हणजे ह्या इकडनं कोकण किनारपट्टी आधी ताब्यात घेतली होती त्यांनी. बरोबर. कोकण म्हणजे कसं बराचसा महसूल हा आदिलच्या इकडे जात होता. आता कुठलंही स्वराज्य चालवायचं असेल तर त्याला पैसा लागतो, फायनान्स पाहिजे. बरोबर. आणि जो महसूल येतो तो ह्या कोकण किनारपट्टीवरून येत होता. कारण कोकण किनारपट्टीवरती शिवाजी महाराजांनी जेव्हा जावळी घेतली, म्हणजे चंद्रराव मोऱ्याचा जेव्हा पाडाव केलेला आहे आणि रायगड जेव्हा ताब्यात घेतलेला आहे, तेव्हा त्यांनी ह्या समुद्रकिनारी त्यांची पहिली नजर गेली. ते पहिले कल्याण भिवंडीला आलेले आहेत. कल्याण भिवंडी इथे त्यांनी स्वतःचा. सॉरी, इथे मी तुम्हाला हे त्यांचं तेव्हाचं वास्तव्य कुठे होतं जेव्हा राज्याभिषेक झाला वगैरे तेव्हा? म्हणजे राज्याभिषेकाच्या अगोदर म्हणजे त्यांनी बराच काळ हा राजगडावरतीच घालवला. राजगडावर घालवला. ही त्यांची पहिली राजधानी आहे. राज्याभिषेकाच्या वेळी ते रायगडावरती आलेले. राज्याभिषेकाच्या म्हणजे 1657 मध्ये साधारण 56-57 मध्ये हा रायगड घेतलेला आहे. आणि मग रायगडाचं बांधकाम बरेच वर्ष सुरू झालं. आणि ते केव्हा आले ते माहिती नाही, पण ज्या काळात आलेले आहे त्याच्यानंतर त्यांनी तो राज्याभिषेक करून घेतला. तो रायगड, मुळात रायगड हा असा ठिकाण आहे जो समुद्रापासून जवळ आहे, म्हणजे कोकण किनारपट्टीपासून जवळ आहे आणि असल्या कारणाने. आणि मग तिथून ते हळूहळू दक्षिणेकडे गेले. मग दक्षिणेकडे गेले. मग त्यांनी नंतरचा काळ हा राज्याभिषेकाच्या नंतर त्यांनी तंजावर पर्यंत, जिंजी आणि ह्या सगळा भाग त्यांनी आपल्या अंमलाखाली आणलेला आहे. कारण का बघा, कुठलंही साम्राज्य हे मोठं करायचं असतं, तेवढंच ठेवून चालत नाही. जर वरच्या बाजूला गेलो म्हणजे उत्तरेकडे गेलो तर वरती आधीच प्रशस्त आणि प्रस्थापित झालेले मुघल आहेतच. मुघल होत आहे. एकदम त्यांच्याशी आपण सामना करण्यापेक्षा आधीच एक माघार टापू बनवून ठेवू. म्हणजे म्हणतो की स्ट्रॅटेजिकल जर स्ट्रॅटेजी बघितली त्यांची, वॉर स्ट्रॅटेजीज बघितली तर आपण असं माघार टापू बनवू, मागे आपला प्रदेश बनवू की वरचा जो मुघल एक ना एक दिवस खाली येईल आपल्यावर आक्रमण करायला, तेव्हा आपण तयार असू. कारण का एवढा मोठा त्याला रस्ता कापायचा आहे, एवढं लांब यायचं आहे आणि खाली जायचं आहे. म्हणून बघा ना की सुरुवातीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांना त्याचा फायदा झाला नाही, पण नंतरच्या काळामध्ये राजाराम महाराजांना त्याचा फायदा झालाय. जिंजी जेव्हा ताब्यात आलेली, जी शिवाजी महाराजांकडे होती, जेव्हा औरंगजेब इथे आलेला आहे उत्तरेमधना या भारताच्या दक्षिण घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्याचा हे केलेलं आहे, त्यांनी काबीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या सगळ्या किल्ल्यांनी, जेवढे नंतरच्या काळामधले दक्षिणेतले देखील किल्ले आहेत, या सगळ्या किल्ल्यांनी मिळून ह्या औरंगजेबचा खात्मा केलेला आहे आणि औरंगजेबला इथेच गाडावं लागलेलं आहे. हे किती महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांचं हे दूरदृष्टी आहे, हे धोरण आहे त्यांचं की मला माझं साम्राज्य हे एवढं वृद्धिंगत करायचं आहे. म्हणजे एका ठिकाणी एका पत्रामध्ये असा उल्लेख येतो की शिवाजी महाराजांना काय करायचं एवढं साम्राज्य निर्माण, तर कावेरी तीरापासून ते अख्ख्या कन्याकुमारीपर्यंत हे शिवाजी महाराजांना साम्राज्य निर्माण करायचं आणि ते झालेलं आहे. आपण जर मॅप बघितला तुम्ही 1818 जेव्हा शिवाजी महाराजांचं मराठ्यांचं साम्राज्य जे आहे, जे इंग्रजांनी घेतलं, त्याचा जर मॅप पाहिला तर अहत तंजावर ते तहत पेशावरपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य आहे. इतकं मोठं साम्राज्य शिवाजी महाराजांच्या एवढ्याशा साम्राज्यामधनं ते वृद्धिंगत होत गेलेलं आहे. ओके. आणि हे शिवाजी महाराजांच्या काळातच झालं नाही, नंतरच्या काळात हळूहळू वाढत गेलं. कारण का ती प्रेरणा आहे. शिवाजी महाराज जे स्वतःच एक प्रेरणा होते, प्रेरणा स्त्रोत आहेत.
बरोबर. ज्या प्रेरणेमुळे इतर सगळे मराठे एकवटले गेले, संघटित झाले आणि आपल्याला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला कार्य बरोबर. करायचं आहे. कारण का हे जे काही आक्रमण येत आहेत ते आक्रमण इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांना कुठे ना कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. बरोबर. ह्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग प्रत्येक मराठा तिथे लागला. आणि त्याने तो पाया भक्कम करून दिला. पाय भक्कम करून दिला, बेस आणि मग- क्लिअर हा, केला आणि मग नंतर पुढे पुढे. हे पुढे पुढे वाढत गेलं. आणि बरोबर. ते इतकं वाढलं की आपण म्हणतो की आपण पेशव्यांचा काळ पाहिला तर हम्म. पेशवे तर पूर्ण अटकेपार गेलेले आहेत. हो हो हो. आपण म्हणतो दिल्ली तर आपल्याकडेच होती. बरोबर. 18 वर्ष आपण दिल्लीचा कारभार पाहिलेला आहे. त्याच्याही अधिक म्हणजे सगळ्यात दिल्लीचा कारभार आपल्याच ताब्यात होता. हे सगळं होत असताना ह्याचं आद्य स्रोत आणि किंवा त्या सगळ्याची प्रेरणा स्रोत हे फक्त आणि फक्त शिवाजी महाराज. आणि त्यांचा जॉग्राफिकल स्टडी पण प्रचंड होता ना त्या काळात. प्रचंड म्हणजे कसं काय? म्हणजे एक राष्ट्रपुरुष कसा असतो की की मला माझं साम्राज्य निर्माण करताना मला चहूबाजूने त्यांना निहाळणं, ते संरक्षित करणं तितकंच होणार. प्रोटेक्शन टेक्निक्स ही सर्वात मोठी गोष्ट आहे की मी नुसतं तयार केलं आणि बसलो असं नाहीये की मला साम्राज्य निर्माण केलंय माझं, मी किल्ले बनवले, पण ते प्रोटेक्ट करणं देखील तितकंच गरजेचं आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक छान आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांना फादर ऑफ द इंडियन नेव्ही म्हटलं जातं. हो. ह्या आरमाराचे ते जनक आहेत. पण आपल्याकडे आरमार होतं का नव्हतं? जुन्या काळामध्ये कदंबांचं आरमार होतं. म्हणजे अगदी बऱ्याच कालखंडामध्ये ते आरमार सुरू होतं. म्हणजे गोवा, गोमांतक आणि त्याच्या खाली दक्षिणेमध्ये देखील आरमार होतं. पण नंतरच्या कालखंडामध्ये हे सॉरी, आरमार म्हणजे आपलं आरमार म्हणजे नेव्ही. नेव्हीच म्हणून आपण म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये नेव्ही. हा. की शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याण भिवंडी घेतली, मगाशी सांगितलं, कल्याण भिवंडी घेतल्यानंतर त्यांना कळलं की 18 टोपीकरांचा व्यापार इथे होतोय. म्हणजे 18 टोपीकर म्हणजे 18 वेगवेगळे हॅट्स घालणारे, टोपी घालणारे. मग त्यामध्ये फ्रेंच आहेत, ॲबॅसिनियन्स आहेत, पोर्तुगीज आहेत, जर्मन्स आहेत, असे वेगवेगळे 18 युरोपियन व्यापारी आहेत. परत काही इस्लामिक कंट्रीज मधून आलेले हे व्यापारी इथे राजरोसपणे व्यापार करतायत. अगदी आपल्याला माहिती आहे की पोर्तुगीज देखील तिथे गोव्यामध्ये येऊन 1400 शतकामध्ये 1400-1500 शतकामध्ये येऊन बसलेले आहेत. सो हे व्यापारी आपल्या इथे येत होते राजरोसपणे. कोणी म्हणजे अटकाव करत नव्हतं की या तुम्ही व्यापार काही घेऊन जाताय. म्हणजे अगदी असं व्हायचं की आपल्या इकडनं माणसांना गुलाम बनून बाहेर विकलं जायचं. हे राजरोसपणे सुरू होतं. स्त्रियांना उचलणं, त्यांना तिथे बाजारात विकणं, पुरुषांना उचलणं, त्यांना गुलाम बनवणं, हे सगळं चालू होतं. शिवाजी महाराजांनी हे सगळं जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना कळलं की आता मला कुठेतरी माझं स्वराज्य टिकवण्यासाठी हे संरक्षित करणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी मला स्वतःचा आरमार पाहिजे. मग शिवाजी महाराजांनी काय केलं की कल्याण भिवंडीला स्वतःची आरमाराची निर्मिती सुरू केली. मग हे आरमार थोडं का होईना, कमी का होईना, पण त्या बॉर्डर कोस्ट गार्डिंग जे आहे ते करायला सुरुवात केली. मग ते करत असताना शिवाजी महाराजांनी दुसरं काम केलं की जसे आपले सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरती जसे किल्ले आहेत तसे जलदुर्ग देखील निर्माण व्हावेत. म्हणजे अशा चेकपोस्ट, असे किल्ले तयार व्हावेत की कुठलाही शत्रू या समुद्र वाटेने जरी आला, डोंगर वाटेने आला तर आहेतच वरती किल्ले, पण समुद्र वाटेने जरी इथे आला तर त्याला देखील अटकाव करणं आपल्याला गरजेचं आहे. ह्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग, दूरदृष्टी होती म्हणजे सिंधुदुर्गापासून अगदी आपल्या कल्याण भिवंडीपर्यंत एवढ्या वेगवेगळ्या मोठा म्हणजे जवळजवळ 750 किलोमीटर लांब आपला समुद्र किनारा आहे. ह्या सगळ्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांनी एक एक किल्ले बांधले आणि सगळ्यांवरती शळ देण्यासाठी म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी की पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग बांधला. इथे सिद्धी आहे, तो तिथे उपद्रव देतोय या स्वराज्याला, त्याच्यासाठी खांदेरी बांधलेला आहे. पद्मदुर्ग नावाचा किल्ला कासा बेटे वरती जो बांधला, मुरुड जंजिराच्या समोरचा जो किल्ला, तो शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग हा किल्ला बांधला. अगदी इंग्रजांवरती लक्ष ठेवण्यासाठी खांदेरी बांधलेला आहे. म्हणजे हे सर्वात मोठे बलाढ्य असे सामुद्रिक सत्ता आहेत. म्हणजे यांचं स्वतःचं बलाढ्य असं आरमार आहे, बॅटलशिप्स आहेत. त्यांना नामोहरम करून हरवण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतःचा आरमार बांधून जलदुर्ग देखील बांधले. कारण आपल्याला जलदुर्ग बांधणं का गरजेचं आहे? कारण का एक ना एक दिवस हे परत शिरकाव करणार, बरोबर, आपल्या देशामध्ये, आपल्या ह्या राज्यामध्ये येणार, तिथे नासधूस करणार. त्यांच्यावर लक्ष ठेवणं
कोस्ट गार्डिंग करणं, आपल्या समुद्र सीमा संरक्षित करण्यासाठी त्यांनी त्या आरमाराची निर्मिती केली. आणि मग आपल्याला माहिती आहे की ते त्यांनी मग बराच काळ त्यांनी अगदी नंतरच्या कालखंडामध्ये ह्या आरमाराचं एवढं बलाढ्यत्व झालंय की अख्खा जे काही हिंदू महासागर आहे पूर्ण आपली कोकण किनारपट्टी ताब्यात घेऊन खालचा भाग कन्याकुमारीपर्यंतचा भाग हा आपल्या गलबतांनी आपल्या आरमारांनी सुरक्षित केलेला आहे, संरक्षित केलेला आहे. ओके. असं आपल्याला आणि साधारण किती कालावधी गेला असेल हे सगळं घडवून आणण्याकरता, किल्ले बांधण्यापासून आरमार तयार करायला, आणि त्यांनी जहाजं पण बांधली असतील हो. त्याच्यासाठी? सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे जेव्हा ह्या झालं, म्हणजे जेव्हा आरमार सुरू केलं बांधायला, जवळजवळ 100-120 त्यांनी छोटी मोठी जहाजं बांधली. त्याच्यामध्ये त्याची नाव दिलेली आहेत, तरांडी, मचवे, गलबत, हे प्रकार आहेत. हा प्रकार आहेत. छोटे 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 मोठे असे प्रकार आहेत. आता जॉग्राफिकल स्टडी ते सांगतो की प्रत्येकाचं जॉग्राफिकल स्टडी असणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचा जॉग्राफिकल स्टडी खूप चांगला होता आणि शिवाजी महाराजांनी ह्या जॉग्राफिकल स्टडीच्या अंतर्गतच म्हणजे भौगोलिकरित्या कुठला साम्राज्य आपल्याला कुठला किल्ला घडवायचा आहे, तो किल्ला कसा असावा, तो जर बळकट करायचा असेल आणि त्याच्यावरती बाजूने काही प्रोटेक्शन म्हणजे मोठे मोठे डोंगर असतील तर कोणीही त्याच्यावर सहज आक्रमक करू शकेल, मग ते कुठेतरी कमी करावे. तासीव दगड करावा, म्हणजे रायगड तसा केलेला आहे, म्हणजे कोणी सहज त्याच्यावर आक्रमण करू शकत नाही. तसेच समुद्री किल्ल्यांवरती देखील आहे. ओके. शिवाजी महाराजांनी आरमार बनवताना देखील हाच गोष्टी वापरलेल्या आहेत की कुठलाही आरमार हे ह्या भौगोलिक रचनेमध्ये टिकेल, राहील, यासाठी ते आरमार बनावं. आता बघा, समुद्रावरती मतलाईचे वारे वाहतात, म्हणजे हाय टाईड लो टाईड असतं, हवेच्या वरती सगळी गलबतं पूर्वीच्या काळामध्ये चालायची, सगळीच तशीच असायची. शिवाजी महाराजांना हे माहिती होतं की इकडचा वारा कधीही शांत होतो, कधी सोसाट्याने वाहतो. तर ह्याच्यासाठी आपल्याला दोन्ही तंत्र असलेलं, म्हणजे जी शिडावरती चालतील, म्हणजे सेल बोट्स आहेत त्याच्यावरती देखील चालतील आणि वलवता देखील येतील, रोईंग करता येतील, अशा प्रकारच्या 2-in-1 होड्या आपल्या आरमारात असाव्यात. त्या अनुषंगाने त्या होड्या बनवल्या गेल्या. इंग्रजांकडे तसं काही नव्हतं. इंग्रजांकडे, अगदी पोर्तुगीजांकडे तसं काही नव्हतं. शिवाजी महाराज ह्याच्यासाठी ग्रेट आहेत. आपण आरमाराचे जनक का म्हणतो, कारण का बऱ्याचशा सामुद्रिक सत्तांना ह्याच छोट्या होड्यांनी हरवलेल्या आहेत. जे इंग्रज सांगतायत की आमचं आरमार एवढं बलाढ्य आहे की वी विल रूल द वेव्स, वी शॅल नॉट बी स्लेव्स. आम्ही या समुद्रावर सत्ता गाजवतो, आम्ही कधी गुलाम होणार नाही. ते नंतरच्या कालखंडामध्ये पत्र लिहित आहेत की ऑल दिस स्मॉल क्रीपिंग बोट्स डिसीव्ह अस विथ ग्रेट ॲडमिरेशन. म्हणजे या छोट्या सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या हरवतात, चकवतात. तर ह्या छोट्या होड्या आम्हाला आमच्या आरमारात हवेत. हे ग्रेटनेस आहे शिवाजी महाराजांचं, की जॉग्राफिकल स्टडी समजून त्या होड्या बनवल्या गेल्या आणि त्या इंग्रजांना देखील हव्या झाल्या. ह्याच्यामुळे शिवाजी महाराज ग्रेट आहे. असं म्हणतो की जेव्हा फादर ऑफ द इंडियन नेव्ही. बरोबर. आणि मग बरंच आहे की तुम्हाला इथे व्यापार करायचा असेल, तुम्हाला आमचं चलन वापरावं लागेल, आमच्या सगळ्या अटी ज्या आहेत त्या मान्य कराव्या लागतील, नियम अटी आहेत. तुम्हाला कुठलाही व्यापार राजरोसपणे आमच्या ह्याच्यामध्ये करून येऊन करता येणार नाही. तुम्हाला करायचा आहे तो बंदरावरतीच, कोस्टल जे आहेत तिथेच तुम्हाला व्यापार करणं गरजेचं आहे आणि तिथेच तुम्ही व्यापार करायचा. साहुकारी धोरणच आहे शिवाजी महाराजांचं. आज्ञापत्रामध्ये ते लिहिलेलं आहे. ते म्हणतायत की हे जे वलंदेज इंग्रज जे आहेत, फिरंगी सगळे आहेत, हे वरकड सावकार नव्हेत, हे सावकार नाही आहेत, ते जमीन लोभापायी इथे येत आहेत आणि आपल्यावरती अधिराज्य गाजवण्यासाठी त्यांचा इथे कुठेतरी शिरकाव होत आहे. त्यांच्यापासून सावध राहा. त्यांना सावकार म्हणून त्यांना योग्य ती मुभा द्या, त्यांना मदत करा, त्या सगळ्या गोष्टी करा, कारण का महसूल पाहिजेच आहे आपल्याला. फॉरेन इन्व्हेस्टमेंट इज निडेड. आजही आपण म्हणतो की पाश्चात्य देशामध्ये इन्व्हेस्टमेंट लागतेच, तरच आपलं समृद्ध होतं देश, आपलं हे वाढतो, महसूल वाढतो. शिवाजी महाराजांनी त्या काळात देखील केलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या सगळ्या सिद्ध व्हावं. तुमचं स्वतःचं साम्राज्य, स्वराज्य हे एवढं बळकट पाहिजे की येणारा कुठलाही शत्रू असू दे तो आपल्या पुढे नमलाच पाहिजे. शिवाजी महाराजांचं. आणि अगदी स्वराज्यावरती कोणीही म्हणजे
नजर उठून बघणार नाही अशा प्रकारचे त्यांची व्यवस्था होती, त्यांची अगदी दंडनीती जी होती ती सगळी त्याप्रमाणे निर्माण केली होती. म्हणून कोणी धजावत नव्हते त्या काळामध्ये. म्हणून सावकारी देखील जे व्हायची त्या काळामध्ये ती शिस्तबद्ध पद्धतीने व्हायची. म्हणजे अगदी कुठलाही सावकार आला किंवा कुणीही तिथे इन्व्हेस्टमेंट करणारा इन्व्हेस्टर आला तर त्यांना तसे शिवाजी महाराजांनी त्यांची सोय व्यवस्था व्हावी ह्याच्यासाठी काही तरतूद केलेली आहे की ह्यांना वेळोवेळी अन्नधान्य हवं आहे ते द्यावं, त्यांना जागा हवी असेल तर ती देण्यात यावी, ह्या सगळ्या त्यांना प्रोटेक्शन द्यावं. कारण कुठलाही सावकार आला तर त्याला प्रोटेक्शन आधी गरजेचं आहे. कोणी त्याला लुटू शकतं, काही करू शकतं, त्याला प्रोटेक्शन द्यावं असं शिवाजी महाराजांनी केलं. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा महसूल वाढलाय. ओके. त्यामुळे हे सगळं आणि त्याच्यामुळे आणखीन ते बरेचसे किल्ले बांधू शकले किंवा त्यांचा आधार उभं करू शकले. अगदी म्हणजे आपण म्हणतो ना सुरतेवर शिवाजी महाराजांनी स्वारी केली. हो. आता सुरतेवर स्वारी केली म्हणजे काय की शिवाजी महाराजांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रचंड लूट केलेली होती. अच्छा. मुघलांनी केलेली आहे, आदिलशाही करतायत, निजामशाही करतायत, सगळेच लूट करतायत. आता हे लूट करतायत, ही लुटीची भरपाई कुठेतरी केली पाहिजे ना. बरोबर. की माझं इथे सगळं साम्राज्य लुटून तुम्ही घेऊन गेलात तुमच्या इकडे, आता मी तुमच्या इथे आलोय. शिवाजी महाराजांनी सुरतेवरची जेव्हा स्वारी केली, शिवाजी महाराजांनी सुरतेला सांगितलंय सुरतेतल्या मंडळींना की मी इथे आलोय, माझी भरपाई तुम्ही आता द्या. तुम्ही नाही देत असाल तर मी तुम्हाला सोडणार नाही, मग जे काय असेल ते मी सगळं घेऊन जाणार. तुम्ही गप गुमान जर देत असाल तर ठीक आहे. मग त्यांना एक वॉर्निंग दिलेलं आहे, त्याच्यानंतर नाही दिलं आणि त्यांना सगळं ओरबडून आणलेलं आहे शिवाजी महाराज. आणि ते आणल्यानंतर शिवाजी महाराजांनी ती पूर्ण व्यवस्था म्हणजे जो सगळा जो काही हे आलेलं आहे तिकडचं ते सगळं त्यांनी ती मालमत्ता सिंधुदुर्ग किल्ले बांधण्यात घातलेली आहे सुरतेची. म्हणजे आपलं स्वराज्य मोठं व्हावं हेच त्यांनी बघितलेलं आहे. बरोबर. आणि अशा प्रकारे त्यांनी तो वाढवत गेलेले आहेत, त्यांचं परगणा, त्यांचं साम्राज्य वाढत गेलं. आणि विचार पडतो म्हणजे त्यावेळेस किती वेगाने त्यांनी हे काम केलं असेल. किल्ले बांधण्यापासून, हे आर्मरची सोय करण्यापासून, ही महसूलची व्यवस्था, म्हणजे सगळं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सगळं त्यांनी किती म्हणजे डोकं लढवून किती हुशारीने हे सगळं पार पाडलंय अगदी थोड्या वेळेत. अगदी म्हणजे एवढं प्रिसाईज होतं ना की त्या सगळ्या गोष्टी की त्यांना माहिती आहे की एक ना एक दिवस त्यांच्या एका पत्रामध्ये उल्लेख येतो. अच्छा. की एक ना एक दिवस खासा मोगल आक्रमण करत येईल. म्हणजे हे मोगल म्हणजे हे मोगल्स जे आहेत, म्हणजे मुघल्स जे आहेत. खासा म्हणजे स्पेशली हे सगळे स्वतः येतील आणि हे काय करतील, हे ह्याला लुटतील. तर ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यांची 2 पत्र आपल्याला मिळतात. अच्छा. आणि ती 2 पत्र उपलब्ध आहेत आजही. त्याला जाबिता म्हणतात, जाबिता तह त्याच्यावरती लिहिलेलं आहे. जाबिता तह म्हणजे काय की त्यांनी एक राखीव निधी, रिझर्व्ह फंड त्या काळामध्ये एक बाजूला ठेवलेला आहे. हा कशासाठी आहे रिझर्व्ह फंड की कुठलाही मुघल जर येत असेल, कोणी आला, शत्रू आला, तर त्या शत्रू यायच्या अगोदर आपल्या किल्ल्यांची मजबूती करणं गरजेचं आहे. तो काही कधी सांगून येणार नाही. तर याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक किल्ला हा तुम्हाला व्यवस्थितपणे सक्षम ठेवणं, त्याची तटबंदी शाबूत ठेवणं, सगळ्याच गोष्टी तो वेल प्रिपेअर्ड पाहिजे तुम्ही. ह्याच्यासाठी त्या काळामध्ये त्यांनी 1,25,000 होन, सुवर्ण होन, 1,25,000 होनांचं बजेट करून ठेवलेलं आहे वेगवेगळ्या किल्ल्यांचं. नंतर त्याचबरोबर किल्ल्यांच्या डागडुजीचं 1,75,000 होन्सचं एक बजेट आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये रायगडला वेगळी 50,000 होनांची तरतूद केलेली आहे. म्हणजे हे बजेटरी जे आहेत शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये, आता आपण म्हणतो ना बजेटचा आपण विचार करतो की वर्षाचा बजेट केला, शिवाजी महाराजांनी त्या काळात ते बजेट करून ठेवलेलं आहे. त्या काळात म्हणजे काळाच्या पुढे विचार करणारे राजे, काळाच्या खूप पुढे, प्रचंड पुढे. म्हणजे आजही आपण म्हणतो ना की जेव्हा शिवाजी महाराजांच्या कुठल्याही महसूल व्यवस्थेबद्दल अभ्यास करायला गेलं किंवा कुठल्याही एक पत्राबद्दलचा जरी अभ्यास करायला गेलो तर आपल्याला शिवाजी महाराजांचं खरं पत्ररूप दर्शन त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. की शिवाजी महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना, म्हणजे त्यांना अनुकूल काहीच नाहीये. बघा एवढ्या सगळ्या आक्रमकांचा इथे डोळा आहे आपल्या ह्याच्यावरती, तरी देखील शिवाजी महाराजांनी स्वतःचं साम्राज्य स्वतः घडवलेलं आहे. बरोबर. म्हणजे किती मोठं आहे.
हो हो अगदी. म्हणजे आता बघा, हिंदू देवी देवतांचा उल्लेख आपण जेव्हा करतो, आपण आजही आपण मंदिरामध्ये जातो, आज आपल्या मंदिरांवरती आपला भगवा ध्वज अभिमानाने फडकत असतो, तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. शिवाजी महाराजांनी जर ते केलं नसतं, म्हणजे कविराज भूषण सांगतायत की वेद राखे विदित, पुराण प्रसिद्ध राख्यो, राम नाम राख्यो अति रसना सुधीर में, हिंदू की चोटी रोटी राखी है सिपाहन की, खांदे में जनेयू राख्यो माला राखी गरी में, मेडी राखे मुगल, मरोडी राखे पातशाह, बेरी पीसी राख्यो वरदान राख्यो कर में, राजन की हद राखी तेगबल शिवराज, देव राख्यो देवल, स्वधर्म राख्यो घर में. किती मोठा गर्भित अर्थ आहे याच्यामध्ये, की वेदांचं रक्षण केलेलं आहे शिवाजी महाराजांनी, उपनिषदांचं रक्षण केलेलं आहे, देवी देवतांचं रक्षण केलेलं आहे. म्हणजे मनुष्यामध्ये प्रत्येक हिंदूंच्या गळ्यामधल्या माळा, त्याचबरोबर त्याच्या जानव्याचं रक्षण करून ह्या स्वराज्याच्या सीमा संरक्षित करता करता त्यांनी देवतांचं आणि देवालयांचं रक्षण केलेलं आहे. म्हणजे आपण राज्याभिषेकाचा एकमेव अर्थ जर म्हणायचा झाला तर तो हा आहे, जो कविराज भूषणांनी मांडलेला आहे त्यांच्या अख्ख्या ह्याच्यामध्ये सगळं त्यांनी, की त्यांचं चरित्र या 4 ओळींमध्ये, या छंदामध्ये त्यांनी ते पूर्णपणे या काव्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे, की एवढं सगळं मोठं सामर्थ्य असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कार्य असं केलेलं आहे. याचा वन लाईनर आपण म्हणू शकतो, आपण आता आजकाल बोलतो की या सगळ्या ह्याच्यामधला सार तो हा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी असं केलेलं आहे. आणखीन ग्रंथ निर्मिती करण्यामध्ये छत्रपतींचा काय योगदान असेल? बघा, राज्याभिषेकाच्या अगोदरपासूनच शिवाजी महाराजांनी आपलं स्वत्व टिकावं ह्याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. अच्छा. आपल्याला माहिती आहे की जे काही इस्लामिक आक्रमणं आली ती मुळात संस्कृती आपली बदलावी, आपल्या संस्कृतीमध्ये बदल होऊन त्यांची संस्कृती प्रत्येकाने शिकावी, ह्याच्यासाठी त्यांनी देखील तेवढेच प्रयत्न केले. म्हणजे उदाहरण दाखल जर समजायचं झालं की फारसी शब्दांचा प्रभाव भारताच्या भारतखंडामध्ये महाराष्ट्राच्या भाषेवरती बऱ्याच प्रमाणावरती झाला. की आजही आपण ह्याला म्हणजे वेगवेगळे शब्द जे आहेत अजूनही त्या काळातले, म्हणजे बायको हा शब्द हा फारसी आहे, पर्शियन आहे, पत्नी, भार्या हे आपले शब्द आहेत. समयी हा शब्द फारसी आहे, पर्शियन आहे. हा आपला शब्दकडे दीप, दिवा हे आपले शब्द आहेत. असे बरेच शब्द होते जे प्रचलित झाले आणि ते आपल्या सगळ्या सरमिसळ झाली त्या सगळ्या आपल्या भाषेमध्ये. आणि त्यामुळे भाषा काही म्हणजे बऱ्याचशा प्रमाणावरती ती अशुद्ध झाली. म्हणजे संस्कृत प्रचुर जे शब्द आहेत ते कालबाह्य झाले. आपण त्यांचे आजही ना, आपण सकाळी उठल्यानंतर, म्हणजे मी नेहमी सांगतो मस्करीमध्ये असे की आज इंग्रजीचा प्रभाव खूप आहे. आज सकाळी उठल्यानंतर आपण टूथपेस्ट लावतो की मशेरी किंवा दंतमंजन लावतो, असं काही बोलत नाही. हा सगळा प्रकार आहे, प्रभाव होतोच कालांतराने. तर शिवकाळामध्ये देखील होता आणि तो प्रचंड होता, कारण मुळातच ती संस्कृती बदलायची होती त्यांना. मग शिवाजी महाराजांनी काय केलं की आपले शब्द, संस्कृत प्रचूर मराठी शब्द हे प्रचलित व्हावे ह्याच्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी राज्य व्यवहार कोश नावाचा ग्रंथ निर्माण केला. जवळजवळ 1300हून अधिक शब्द हे मराठी व्हावेत, मराठी संस्कृत प्रचूर मराठी शब्द यावेत ह्याच्यासाठी राज्य व्यवहारामध्ये ते शब्द ची एक डिक्शनरी बनवली आणि ते शब्दांमध्ये बदल करण्यात आले. त्या शब्दांचे ते बदल झाले आणि आजही ते आपल्याला दिसतात की पत्रांमधनं जे पाहायला मिळतं. म्हणजे उदाहरण दाखल समजा आपण पाहिलं, एक पत्र शिवकाळाच्या पूर्व शिवकाळातलं मुळीचं पत्र घेतलं आणि ते जर वाचलं तर ते असं त्याचा मायना सुरू होतं. अजरक्त खाने दाम दौलत हु बजाने हुन कारकुनाने हालव इस्तकबाल, हे असे शब्द आपल्याला ते आता सरळ वाचल्यानंतरच कळतं हे फारसी शब्द आहेत, थोडेसे वेगळे आहेत. पण शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाच्या नंतरचं पत्र वाचलं तर ते स्पष्ट दिसतं. स्वस्ति श्री राज्याभिषेक शक नल संवत्सरे इंदू वासरे छत्रपती शिवाजी राजे, असं पुढचा मायना सुरू होतो. हा फरक आहे. दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक बाबतीत केलेलं आहे. म्हणून त्यांच्या लेखन प्रशस्ती या ग्रंथामध्ये, लेखनाचे मायने कसे असावे, लेखन
कसं केलं, म्हणजे राज्याभिषेक केल्यानंतर राज्यव्यवहार कोश तयार केलाच, मग पत्रांचं लेखन कसं असावं, की पत्र नुसतं लिहिणं गरजेचं नाही, त्याचं लेखनाची पद्धत काय असावी, ती कशा प्रकारे ते पत्र लिहिलं पाहिजे, म्हणजे मित्राला पत्र लिहायचं तर ते कसं लिहावं, शत्रूला लिहायचं तर ते कसं लिहावं, त्याचे मायने ठरवले गेले आणि लेखन प्रशस्ती नावाचा ग्रंथ तयार केला. एक तुम्हाला एक कसं एक हे आहे, एक पत्र आहे चांगलं, म्हणजे एकदम अगोदरच्या काळामधलं पत्र आहे ते, कसबा पेठेतल्या गणपतीचं पत्र आहे. कसबा पेठेत पुण्याचा गणपती आहे, हा त्याचं आहे. तर ते पत्र त्याची मध्ये निनाद काकांनी, निनाद बेडेकरांनी त्या पत्राचं एक हे काढलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की हे पत्र कसं काढलं गेलं, की ह्या पत्रामध्ये काय आहे लिहिलेलं. आणि ते वाचल्यानंतर पाहिल्यानंतर कळतं की शिवाजी महाराजांचं देवी देवतांच्या बद्दलचं काय अभिप्रेत आहे, त्यांना सांगायचंय की त्यांना काय सांगायचंय पत्रांमधनं, की मी या देवी देवतांना सनद दिलेली आहे, त्याच्या दिवाबत्तीसाठी सनद दिलेली आहे. तर ही देताना मी एक सामान्य माणूस आहे, सामान्य जनांमध्ये सामान्य व्यक्ती आहे, त्याचं नाव, माझं नाव हे देवी देवतांच्या देखील वर येऊ नये लिहिताना, ते कधीही खालीच असावं देवी देवतांच्या नावाने. तर अशी तरतूद त्या पत्रामध्ये केलेली आहे. म्हणून पत्र सुरुवात होतं आणि एका ठिकाणी श्री आणि एक जागा सोडली गेलेली आहे, कारण का ते गणपतीचं नाव आहे, ती जागा सोडली आहे, ती ते नाव वरती लिहिण्यात आलेलं आहे, श्री मोरया. ते वरचं वाचावं का, कारण का शिवाजी महाराजांचं नाव देखील आहे, इतर कारकुनांची नावं देखील आहेत. ह्याला लेखन प्रशस्ती म्हणतात, की कुठल्याही लेखनाचं जे काही मायना आहे तो अशा प्रकारे लिहावा की लिहिणाऱ्याला देखील, म्हणजे अगदी म्हणतात काही काही युद्ध देखील पत्रांमधनं जिंकलेली आहेत शिवाजी महाराजांनी, की पत्र सांगून किंवा पत्र दाखवून किंवा मुळात त्यांच्या लेखन आज्ञापत्रामध्ये एक असा उल्लेख येतो की शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे युद्ध लढली, कोणास मित्रभेद केला, कोणास आपल्या दर्शनास आणलं, कोणास भेटीस गेलेले आहेत, कोणास परस्पर त्यांनी द्वंद्व लावून दिलं, अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी हे युद्ध जिंकलेलं आहे. तसं या पत्रांच्या मधनं पण त्यांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणून लेखन प्रशस्ती हा ग्रंथ तितकाच महत्वाचा आहे. मग त्यांनी एक ग्रंथ निर्माण केला, त्याच्यामध्ये पंचांग शुद्धी व्हावी. आपण आजही मराठी सगळे आपण हिंदू पंचांगाप्रमाणे आपलं सण साजरा करतो. म्हणजे अगदी राज्याभिषेक देखील शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला झाला. तर हे अभिमानाने सांगितलं जातं आणि ते आहेच, निवार सत्य आहे. पण शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये पंचांग शुद्धी देखील करून घेतली. म्हणजे कुठलेही सण असून दे, आजही आपण दिवाळी साजरी करतो, आज दसरा आता साजरा होईल थोड्या दिवसांनी, विजयादशमी आहे, तर हे सगळे सण आपल्या पंचांगानुसार होतात. तर ह्याच्यामध्ये कुठे त्रुटी राहू नये, कुठेतरी चुका राहू नये, ह्याच्यासाठी ते शुद्धी करावी लागते. ती पंचांग शुद्धी त्यांनी शिवाजी महाराजांनी करून घेतली. कर्णकौस्तुभ नावाचा ग्रंथ रचला, त्याचबरोबर शिवकार्योदय नावाचा एक ग्रंथ रचना केलेला. तर हे करता करता त्यांनी मीमांसा शास्त्र जो आहे, कारण मीमांसा असते, त्या शास्त्रावरती देखील त्याच्यामध्ये काही त्रुटी राहू नये ह्यासाठी शिवकार्योदय नावाचा ग्रंथ रचला गेलेला आहे. असे विविध ग्रंथ त्या काळामध्ये रचले गेलेले आहेत. शिवचरित्र सांगणारे असे अनेक ग्रंथ आहेत. कवी परमानंद नावाचे कवी, ज्यांनी शिवाजी महाराजांचं पूर्ण बालपण आणि त्यांच्या बालपणाच्या लीला, त्याचबरोबर त्यांनी पुढच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं, हा संस्कृत ग्रंथ रचलेला आहे. त्याचं शिवभारतम हे नाव आहे त्या ग्रंथाचं. आता अशी ग्रंथ रचना ही शिवकाळात होत होती. शिवाजी महाराजांचं चरित्र जसं संस्कृतमध्ये अभ्यासाला मिळतं, तसंच ते व्रजभाषेत देखील अभ्यासाला मिळतं. व्रजभाषा ही उत्तरेकडची भाषा आहे, जी हिंदी आणि संस्कृत मिश्रित आहे. आपण असं म्हणू शकतो की ज्या भाषेला व्रजभाषी किंवा मथुरेकडची भाषा अशी म्हटली जाते. आणि ह्या भाषेवरती एक ग्रंथ रचना झाला. त्या ग्रंथाची एक रोचक कथा आहे. कविराज भूषण नावाचे कवी होते आणि ते उत्तरेमध्ये त्रिविक्रमपूर हे त्यांचं गाव आहे आणि मथुरेकडचं ते गाव आहे आणि ते काव्य करत होते. ते काव्य करायचे, त्याचे भाऊ ते सगळे औरंगजेबच्या दरबारात काही जण होते, ते राजकवी म्हणून औरंगजेबच्या दरबारात होते आणि हे देखील एक द्वाड असे, पण
त्यांना आवडायचं, ते काव्यकारण करायचे. साहजिकच आहे, त्यांचे भाऊ हे त्यांचे मांडलिक होते, त्यांचे काव्य करायचे, राजकवी होते औरंगजेबाचे. आणि एके दिवशी ह्या कवींनी, कविराज भूषणांनी तिथे असं काही एक दृश्य पाहिलं ज्याच्यामध्ये एक मराठा सरदार, एक मोठा राजा इथे आलाय आणि ह्या भूमीमध्ये ह्या औरंगजेबाच्या समोर सिंहगर्जना करतोय. हे कुठेतरी ते पाहून, ते दृश्य पाहून म्हणा, ते दृश्य पाहून प्रेरित झाले की आपल्या ह्या हिंदू संस्कृतीमध्ये, आपल्या भारतभूमीमध्ये हे जे काही परकीय आलेले आहेत त्याच्यावरती स्वतः एक प्रहार करणारा असे एक हिंदू राजे उभे आहेत. ह्यांचा कुठेतरी माग घेतला पाहिजे, आपण ह्यांच्या मागोमाग जावं लागेल आणि हे आपण जे करतोय हे कृत्य चुकीचं आहे. आपण इथे काय करतोय त्यांच्या मागे जाऊया. कारण की त्यांचा एक छान गोष्ट देखील आहे की औरंगजेब स्वतः धर्मांध आहे. तो प्रत्येक वेळेला सांगतोय की मी एवढी कृत्य केली तर मी एक मोठा राजा आहे, मी आलमगीर बादशाह तो म्हणायचा स्वतः. म्हणजे आणि त्यांनी काय काय कृत्य केले ती सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी सगळ्या भावंडांना मारलेलं आहे, त्यांनी आपल्या वडिलांना देखील मारलेलं आहे, आप्तेष्टांना देखील मारलेलं आहे. एक दिवशी असं झालं, कविराज भूषण दरबारात होते आणि अनेक कवी तिथे होते. ह्या औरंगजेबने एक पण टाकला की सगळेजण माझं गुणगान गात आहेत, म्हणजे अगदी चिंतामणी पंडित हे सगळे त्याचं गुणगाणच गायचे, कोण काहीतरी अवगुण गाईल का? आता साहजिकच आहे, औरंगजेब आहे तो, औरंगजेबचा अवगुण कोण गाणार? पण हे कविराज भूषण धारिष्ट दाखवलं त्यांनी, मी तुमचे अवगुण गातो पण मला अभयदान द्या. म्हणजे तुम्ही मला अभयदान द्या, म्हणजे साहजिकच तुमचे अवगुण गायला लागलं तुम्ही मारून पण टाका. तर त्यांनी ठीक आहे वचन दिलं, अभयदान मागितलं. मग त्यांनी छंद म्हटलाय, किबले की ठौर बाप बादशाह शाहजहां ताको कैद कियो मानो मक्के आगे लाई है, बड़े भाई दारावो को पकड़ी के कैद कियो महरू ही नहीं माँ को जागो सगो भाई है, बंधु तो मुराद बख्श बादी चुक किरबे के हाथ ले कुरान खुदा की कसम खाई है, भूषण सुकवी कहे सुनो नौरंगजेब ऐत काम कहने तेहू पातसाई पाई है, ऐत काम कहने तेहू पातसाई पाई है. म्हणजे तू काय केलंस, तू मक्क्यासारख्या पवित्र अशा ठिकाणी असलेल्या तुझ्या बापास कैद केलंस, तुझ्या मोठ्या भावास तू दाराशिकोला मारलंस, त्याला कुराण हातात घेऊन शपथ घेतलीस, त्याचबरोबर मुराद बक्षला देखील मारलंस आणि ही सगळी नीच कृत्य करून तू या गादीवरती बसलेला आहेस. साहजिकच एवढं सगळं ऐकल्यानंतर त्याच्या मागे त्यांनी सैन्य पाठवलं आणि पळालेले आहेत म्हणजे कविराज भूषण. आणि ते भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आलेले. आता महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना पाहायचं होतं, शिवाजी महाराजांवरती काव्य रचायचं होतं. कारण का त्यांनी जेव्हा पाहिलं की एक असा वीर पुरुष, वीरश्री असलेला पुरुष की ज्याच्यावरती काव्य रचणं खूप गरजेचं आहे आणि खूप गरजेचं आहे, ज्याच्यावरनं आपण काव्य रचू शकतो, या अख्ख्या भारतवर्षामध्ये ते काव्य प्रसारित करू शकतो, प्रचार करू शकतो आणि प्रत्येकाला लढण्याचं एक सामर्थ्य देऊ शकतो. आणि हे त्यांच्या काव्यामध्ये कविराज भूषणांचं एकमेव काव्य जे रीतिकालात रचलं गेलं, ज्याच्यामध्ये शृंगार रस नाही, कारण त्या काळामध्ये शृंगार रसाकडे काव्य रचली गेलेली होती. ह्या कवींनी ते वीर रसात काव्य रचलं. किती मोठे प्रतिभासंपन्न कवी आहेत की जे असं काव्य जेव्हा जिथे शृंगार रसाकडे काव्य रचली गेलेली, त्यांनी हे वीर रसात त्यांनी मांडलं किंवा त्याचं तो ग्रंथ बनवला आणि त्याचे आद्य नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणजे त्यांचे नायकच छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्यावरतीच त्यांनी पहिलं काव्य रचना केली आणि तो काव्य ग्रंथ निर्माण केला. त्याचं नाव आहे शिवराजभूषण. ओके. आणि मग त्याच्यामध्ये काय लिहिलंय त्यांनी, त्यांचं पूर्ण चरित्र त्यांचा मांडताना ते म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंचं रक्षण कसं केलं, त्यांच्या देवी देवतांचं रक्षण कसं केलं, आपल्या स्वराज्याच्या सीमा कशा संरक्षित केल्या, ते करत असताना आपल्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकंदरीत युद्धामध्ये त्यांचे युद्धप्रसंग कसे होते, ते युद्ध कसे करायला जायचे, ह्या सगळ्याचं वर्णन कविराज भूषणांनी ह्या काव्यछंदामध्ये केलेलं आहे, काव्य ग्रंथामध्ये केलेलं आहे. ह्या सगळ्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांचं देवी देवतां
करवी म्हणजे अधर्माचा नाश करण्यासाठी ज्या देवी देवतांनी आपापल्या हातात शस्त्र धरली तद्वच छत्रपती शिवाजी महाराजांनी ते कार्य केलेलं आहे आणि अधर्माचा नाश करून धर्मकारण केलेलं आहे. मग त्यांनी हे म्हणताना सांगतायत की त्यांचा युद्ध साज कसा आहे, की ते युद्ध करायला जातात तेव्हा ते कसे जातात, की त्यांचं सैन्य कसं असतं. ते असे म्हणतात, ते म्हणतायत की साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी सर जा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गैबरन के रलत है. आइल फैल खैल बैल खलक में गैल गैल गजन की ठैल पैल सैल उसलत है. तारसो तरनी दूरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वारा यो हलत है, वारा यो हलत है, वारा यो हलत है. म्हणजे सजलेलं घसलेलं सैन्य ते युद्ध जिंकण्यासाठीच निघालेलं आहे. म्हणजे इथे सकारात्मकता आपल्याला पाहायला मिळते की शिवाजी महाराजांचं सैन्य जे निघतं ते सजलेलं आहे, ते घोडदळ निघतंय, पायदळ निघतंय, ते युद्ध जिंकण्यासाठीच निघालेलं आहे. आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या समूहामधला पदाघात जो होतो म्हणजे पायाचा जो पृथ्वीवरती आघात जो होतोय त्यामुळे पृथ्वी कंपन पाहायला लागलेली आहे. धुळीचे लोट उठतात असं म्हणतात घोडदळ आणि पायदळामध्ये. तो सूर्य जो आहे तो झाकून गेलेला आहे आणि तो चंद्रासारखा दिसायला लागलेला आहे. त्याची प्रखरता आहे ती कमी झालेली आहे आणि समुद्रामध्ये लाटा उसळायला लागलेल्या आहे, असंख्य लाटा उसळत आहेत ह्यांच्या पदाघातामुळे. आणि एका थाळ्यामध्ये तुम्ही पारा टाकावा, मर्क्युरी पारा टाकावा, जो पारा जसा हलतो तशी ही पृथ्वी हलतीये. हा प्रतिभा संपन्नता ह्या कवीची आहे. इतकं मोठं काव्य या 4 ओळींमध्ये शिवाजी महाराजांचं युद्ध साज त्यांनी प्रकट केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या म्हणजे आता हे युद्ध कसं खेळलं गेलं, युद्ध का खेळलं गेलं, त्यांनी बऱ्याच छंदांमधनं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी सुरतेवरची स्वारी, दिल्ली दलन गजाई के शिवसर जा निरसलंक, लूट लियो सुरती सहर बंकक करी अतिडंक, बंकक करी अतिडंक करी खल सोचत चकित भरोच्चत चलिय विमोच्चत चकचल, टट्टट्टई मन कट्टट टिकी टिकी रट्टट टिलिय, सद्दत दिदीसी मद्दत दबी भई रद्दत दिलिय, सद्दत दिदीसी मद्दत दबी भई रद्दत दिलिय. लाटानुप्रास हा एक प्रकारचा अलंकार आहे आणि त्याच्यामध्ये एकच शब्द 2-3 वेळा लाटांसारखा येतो, म्हणजे टंग ट्विस्टर्स आपण म्हणू शकतो आणि ड्रामॅटिक आहे ते. तर त्यामुळे काय झालंय की महाराजांनी सुरतेवर स्वारी केलेली आहे. ह्या सुरते सगळे सैरावैरा पळत सुटलेले आहेत, जे पळत सुटले ते भडोजकडे पळालेले आहेत. आणि हे करता करता दिल्ली देखील नामशेष झालेली आहे, दिल्ली देखील घाबरलेली, भयभीत झालेली आहे. कारण का सुरतेचं सर्वात जास्ती महसूल हा मुघलांकडे असायचा, औरंगजेबच्या होता. आणि ही सुरत बदसुरत शिवाजी महाराजांनी केलेली आहे. अशा वेगवेगळ्या प्रसंगातून शिवाजी महाराजांचं चरित्र या कविराज भूषणांनी मांडलंय. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या उल्लेख करताना देवी देवतांचा उल्लेख केलेला आहे. कविराज भूषण हे 3 वर्ष रायगडावरती होते. अच्छा. आणि 3 वर्ष रायगड पाहिलाय त्यांनी. पूर्ण रायगड पाहून, रायगडावरच्या वास्तू पाहून छत्रपती असं म्हणतात की काही इतिहासकारांचं हे देखील मत आहे, कारण त्याचा संदर्भ तसा मिळत नाही. पण ते आणि त्यांनी पूर्ण काव्य रचताना त्यांना ह्या किल्ला जो आहे, रायगड किल्ला जो आहे तो अत्यंत सुंदर आहे असं ते म्हणतात. त्यामुळे इंद्रसभेसारखा दिसतो हा रायगड. आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. रायगडाच्या वास्तू कशा आहेत त्याच्याबद्दल ते सांगतायत. कविराज भूषण आणि नंतर आपण म्हणतो की संभाजी महाराजांच्या काळात आपल्याला कवी कलेशांचं नाव येतं. हे देखील ब्रजभाषेचं होते, ते पण तिकडचंच होते आणि ते देखील उत्तम कवीच होते. म्हणजे कुठल्याही साहित्यामध्ये त्या काळामधलं साहित्य हे आपलंसं करून ते साहित्य टिकावं ह्याच्यासाठी प्रयत्नशील आले. जसे छत्रपती शिवाजी महाराज आहेत तसे संभाजी महाराजांचं देखील कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळतं ह्याच्या म्हणतात. म्हणजे जसे वडील आहेत तसेच त्यांचा सुपुत्र आहे. आणि कविराज भूषण हेच करतायत, म्हणजे जागोजागी जाऊन प्रत्येकाला प्रेरणा देणं आणि उद्युक्त करणं की बाबा आपल्याला अन्यायाच्या विरुद्ध लढणं खूप गरजेचं आहे. आणि हे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या वृत्तीमुळे, त्यांनी घडवलेल्या साम्राज्यामुळे कविराज भूषणांना ती प्रेरणा मिळाली आणि म्हणून तिथे आले आणि तो ग्रंथ रचना त्यांनी केली. कविराजांनी ते म्हटलेलं आहे. म्हणून जगदीश्वराच्या मंदिरामध्ये तो एक प्रसंग आहे की असे 4 गुढीजन तिथे येतात एक दिवस आणि त्या कविराज बसलेले असतात
येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचार असतात की हमें छत्रपती शिवाजी महाराज जी से मिलना है, हमें उनकी कवित्त सुनाने है, काव्य ऐकवायचं. आणि सगळेजण टाळतायत त्यांना, काही जण हो येतील कधीतरी कोणतरी. एक दिवस 4 गुणीजन श्वेत वस्त्र परिधान केलेले चांगले तिथे येतात. आता ही आख्यायिका काय आहे पण आहे. आणि कविराज भूषण त्यांना हमें महाराज जी से मिलना है, हमें कुछ कवित्त सुनाने है. तर त्याच्यामधले 4 गुणीजनांपैकी एक जण त्यांना विचारणा करतो, कहाँ से आए हो आप? तर तो त्यांनी सांगितलं की हम त्रिविक्रमपुर से आए, कान्य कुब्ज ब्राह्मण है और हम कुछ कवित्त सुनाते हैं, तो आपने जो काव्य किया है वो सुना दो. म्हणून ते इंद्रजिमी जंबूवर हे काव्य त्यांना ऐकवतात. आता एकदा ऐकवतात, दुसऱ्यांदा ऐकवतात, त्यांना एवढं आवडतं ते सारखं सतत त्यांना म्हणायला लावतात. आणि असं करत करत ते जवळजवळ 15 वेळा म्हणतात. अच्छा. आता साहजिकच आहे, 15 वेळा म्हटल्यानंतर श्वास हे होतो, फुलतो, तर ते दमतात. मग ठीक आहे, तर मग त्या 4 गुंजनांमध्ये सांगतात की आप कल सवेरे आप राज सदर में आ जाओ, हम छत्रपती शिवाजी महाराज जी से आपको मिलवा देंगे. आणि सकाळी हे जातात, कविराज भूषण त्या सदरेवरती जातात. तर त्या 4 गुणीजनांपैकी एक त्या सिंहासनावरती बसलेले असतात आणि ते जण म्हणतात, आओ कविराज आओ, जितकी वेळ तुम्ही ते काव्य म्हटलात तितक्या सुवर्ण होणांचं बक्षीस तुम्हाला आम्ही देतो. अरे वा. म्हणजे आणि तुम्हाला राजकवी ही पदवी दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ते चित्र उभं राहतं बघा, की एक प्रतिभा संपन्न कवीची प्रतिभा ओळखून त्याला आपल्या पदरी ठेवून आपला राजकवी होऊन करून घेणं, ते छत्रपती शिवाजी महाराजांना शक्य आहे. कारण का प्रत्येक बाबतीत, म्हणजे सगळ्याच बाबतीत आपण त्यांचा विचार केला की कुठलाही मावळा असू दे, कुठलाही त्यांचा सेवक असू दे, की कोणी असू दे, की त्यांना योग्य ती नजर होती ती पाहण्याची, की त्याच्यामधली गुणांची पारख करून त्याला त्यात आपल्या पदरी घेणं किती गरजेचं आहे. खूप खूप डिटेलमध्ये माहिती मिळाली. आणि हा विषय अगदी एवढा खोल आहे की ह्याच्यात जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आणि भरपूर काही काही आहे. खूप काय काय म्हणजे आपण मी नेहमी शालेय विद्यार्थ्यांना किंवा आपण म्हणतो ना की शाळांमध्ये काय व्हावं किंवा हे शिवचरित्र जावं, कारण खरोखरच जावं. कारण का शिवचरित्र जर गेलं तरच तुम्ही एक मनुष्य म्हणून, एक नागरिक म्हणून घडू शकाल. बरोबर. राष्ट्रीयत्वाची भावना ही आधी आली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तीच होती की माझा राष्ट्र प्रथम आहे, मला राष्ट्रासाठी हे आक्रमक माझ्या राष्ट्रावरती आलेले आहेत, माझ्या राष्ट्रावरती आक्रमक म्हणून आलेले आहेत. बघा, कुठलाही मुघल असतील, हे आदिलशाही असतील, निजामशाही, त्यांना स्वतः कधी भारत प्रियच नव्हताच. ते आलेले बाहेरूनच, परदेशातून, परकीय राज्यातून इथे आले होते, इस्लामिक आक्रमक म्हणून आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रीयत्वाची भावना होती आणि ती भावना त्यांना प्रत्येकामध्ये पेरायची होती. इकडच्या प्रत्येकामध्ये ती भावना चेतवायची होती, म्हणून शिवाजी महाराजांनी ते कार्य केलं. आणि त्याचंच फलित म्हणून नंतरच्या काळामध्ये देखील अखंड भारतभर, अखंड भारत आपण म्हणतो, तो अखंड भारत कसा की आजही आपण आपला भारत जो म्हणतो तो अखंड भारत आहे. म्हणजे अगदी पाकिस्तान आणि हे सगळं जरी म्हटलं तर अखंड भारत झाला. शिवाजी महाराज होते म्हणून तो अखंड भारत राहिला. म्हणजे जर तुम्ही भौगोलिक नकाशा जर बघितलात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे एवढूसा साम्राज्य झालेलं साम्राज्य नंतरच्या काळामध्ये एवढं मोठं झालं की अखंड भारत, आज आपण अखंड भारत राहू शकतो. भलेही आपला जरी 2 वेगवेगळे भाग झालेले असते तरी तेवढा भाग नाही. तर ही राजवट जर असली असती, म्हणजे जे इस्लामिक राजवट इथे होती ती जर तशीच राहिली असती तर आपल्याकडे फक्त तुकडाच उरला असता भारताचा. आणि हे त्रिवार सत्य. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपलं साम्राज्य, आपलं हिंदू राज्य हे टिकलेलं आहे. शिवाजी महाराजांना अनेक उपाधींनी संबोधले गेलेले आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगळे जाणता राजा म्हटलं जातं, त्यांना श्रीमंत योगी देखील म्हटलं जातं. म्हणजे ते श्रीमंत आहेत पण योगी सारखे राहिलेले आहेत. म्हणजे गुरुवरे सांगतात, आमचे गुरुवर आप्पावर सांगतात की त्यांचं सिंहासन जरी सोन्याचं असलं तरी त्यांचा पलंग हा लाकडाचाच होता. अच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यामुळे आपला
रक्षण झालं. म्हणजे रामदास स्वामी म्हणतायत की या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. म्हणजे तुमच्यामुळे हा महाराष्ट्र धर्म राहिला आहे. आणि ह्या सगळ्याचं एक गर्वित अर्थ म्हणा किंवा पूर्ण शिवचरित्राचा अर्थ हेच सांगतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच हिंदू धर्म आणि महाराष्ट्राचा धर्म आणि राष्ट्रीयत्वाची भावना ही प्रत्येकामध्ये, तुम्हाला सगळ्यांमध्येच ती आजपर्यंत टिकून राहिली. मस्त. एकदम उत्कृष्ट झाला हा एपिसोड. खूप मजा आली गप्पा मारायला आणि सगळी माहिती करून घ्यायला, कारण बऱ्याच गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. आय एम शुअर प्रेक्षकांनाही माहिती नसेल. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडेल. आणि प्लीज तुमच्याकडे काही आयडियाज असतील, आणखीन असे काही विषय आम्ही घेऊन यावेत तर कमेंट्समध्ये लिहावं. आणि प्लीज लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळ काढून आमच्याशी गप्पा मारलात.